सूर्य उगवेल, मावळेल आणि दैत्यांचा नाश होईल। माझ्या समोर फार नाटकं करू नकोस, कळलं ना? मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे। वीराला सांगायला मला वेळ लागणार नाही। हा माया, अगं तिकडे काय करतेस? इकडे ये। नाही आले सासूबाई। हा चल ये। वेदा, बाळा कशी आहेस तू? इतक्या दिवसानंतर मला भेटलीस, हाय नाही म्हणणार? माया, वेदापासून लांब राहा। मीरा, आज आनंदाचा सण आहे की नाही, म्हणून मी काही बोलत नाहीये। पण माया या घरची सून आहे, हा नवीन सून, तिच्याशी नीट बोलायचं, कळलं? चला आलेत ना सगळे? माया, आज पूजेचा मान तुझा आहे। नर्मदा, काही काय बरळतेस? पूजेचा मान मीराचा आहे। वहिनी, मायाची पहिलीच होळी आहे, त्याच्यामुळे मान नवीन सुनेचा असतो। हो, पण ती रामपुरेंची सून नाहीये। मान हा रामपुरेंच्या सुनेचा आहे। वहिनी, आनंदाच्या क्षणी काय बोलतेस तू हे? तिने नवीन सून म्हणून याच घरात गृहप्रवेश केला होता ना? सासूबाई, असू द्या, आजच्या दिवशी वाद नको। होळी पेटणं गरजेची आहे, आणि आज माझ्यामुळे वाद नकोच नको। बावळटच आहे ही माया। मी तिच्यासाठी एक तर इथे भांडतीये आणि हिला काय जाऊ दे। ही इतक्या सहज कशी तयार झाली? अथर्व, मीरा, पुढे वा आणि पूजा करून घ्या। वेदा, ये इकडे। काय काय करायचं आता? आधी हळद कुंकू व्हा, हा ठेव खाली। होलिका माते, या होळीत घराचा राग, द्वेष, गैरसमज, नकारात्मकता अर्पण करतो। जे खरं आहे ते टिकून राहू दे।
जे खोटं आहे ते जळून जाऊ दे. सत्याला बळ दे, अन्यायाचा अंत होऊ दे. हे बघ कसं करायचं सर. ही म्हातारी इथे कशाला आली आता? आजी आजी आली आहे म्हणजे काहीतरी घडणार असेल. आज बाबांविषयी नक्कीच काहीतरी कळेल. काय झालं? काय झालं म्हणून मलाच काय विचारताय? मला सांगा, मायानी होळीच्या पूजेचा मान असा सहजासहजी सोडून कसा दिला? मी नसता सोडला. सरका बाजूला, सरका. हे बघ माया, मी जे सांगते ते नीट ऐकायचंय आणि ते लक्षात ठेवायचंय. उगाच चांगुलपणाचा आवाण्याची काहीही गरज नाहीये. हा पूजेचा मान तुझा होता, खऱ्या अर्थाने माझा आणि आपला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला या घरातला माझा मान परत मिळवायचा आहे. मिळवायलाच हवा. तुला सांगतो माया, मंजिरी वहिनी घरात येण्याआधी आहे ना, माझी बायको या घरातली राजकुमारीच होती, राजकुमारी.